आराध्य देवता सावित्रीबाई फुले, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, लोकशाहीर 9 साठे, मौलाना अबुल कलाम आझाद, अहिल्यादेवी होळकर, संत रूपलाल महाराज या सर्व महामानव करतो। आज संत रूपलाल महाराज प्राथमिक शाळेच्या स्नेह संमेलनाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, आपल्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय विनोद ओसवार या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित केले। वंचित बहुजन आघाडीचे माजी कार्याध्यक्ष आदरणीय काशीराम साबळे, अकोला जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आणि अकोला नगरपालिकेचे माजी सभापती आदरणीय डॉक्टर प्रमोद चोरे साहेब, संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय विनोद ताडे, शहराचे अध्यक्ष आदरणीय रामकृष्ण मिसाळ, आदरणीय लखनभाऊ इंगळे, रायबोलीजी शहराध्यक्ष सुभाष भाऊ तेलकुटे, विशालजी आगरे, शाळेचे मुख्याध्यापक वानकडे सर, आदरणीय असर मॅडम, उपस्थित सर्व आपल्या मुलांचं कौतुक करण्याकरिता आलेले सर्व पालक मंडळी आणि विद्यार्थी मित्रांनो, आम्हाला सुद्धा माहिती आहे तुम्ही आमच्या भाषणासाठी कुठल्याही प्रकारचं भाषण ऐकायच्या मूडमध्ये नाही आहे, परंतु कुठल्याही कार्यक्रमाला गेल्यानंतर शुभेच्छा म्हणून 2 शब्द बोलला लागतात हे आम्हाला माहीत आहे, तुम्हाला सुद्धा माहीत आहे। या स्नेह संमेलनाच्या माध्यमातून मुलांचे जे सुप्त गुण आहेत ते सुप्त गुणांना वाव मिळावा, त्या मुलांच्या सुप्त गुणाच्या माध्यमातून भविष्यामध्ये त्यांच्यामध्ये आदरभाव तयार व्हावा, सांघिक भावना तयार व्हावी, हा एक उद्देश हेतू ठेवून दरवर्षी प्रत्येक शाळेमध्ये स्नेह संमेलन कार्यक्रम आयोजित केला जातो। रूपलाल महाराज विद्यालयामध्ये आम्ही दरवर्षी येत असतो आणि दरवर्षी वेगवेगळे उपक्रम शिक्षक वृंद या ठिकाणी घेत असतात, मुलांचे सुप्त गुण ओळखत असतात। या ठिकाणी पालक मंडळींना मी ज्या मुलांच्या आई इथे बसलेले आहेत त्या सर्व मातोश्रींना मी सांगू इच्छितो की आपल्या मुलांच्या मध्ये सुप्त गुण असलेला जो सुप्त गुण आहे, आपल्या मुलामध्ये जे अतिशय चांगली गुण आहेत ते आपल्यापेक्षाही शिक्षक मंडळींना लवकर समजतात, लवकर कळतात आणि शिक्षक मंडळी शिक्षक वृंद ते सुप्त गुण हेरून त्याला निश्चितपणे तो एक पाठ देतात की त्याला सुप्त गुण बाहेर पडला पाहिजे। मी आपल्याला सांगू इच्छितो की सर बोलले, वानखेडे सरांनी प्रस्तावामध्ये सांगितलं, लागे सरांनी सांगितलं की प्रत्येक मुलं हे शिक्षणाच्या नंतर नोकरीवर लागली पाहिजे हे प्रयत्न करतात, परंतु या सुप्त गुणाच्या माध्यमातून सुद्धा आपण कराओके पाहिलं असेल, आपण इंडियन आयडॉल पाहिलं असेल, आपण सारेगामा पाहिलं असेल, या माध्यमातून सुद्धा अनेक लोकांची, अनेक मुलांची, तरुण मुलांची जीवन सुद्धा घडलेलं आहे की त्याच्या माध्यमातून ते अतिशय चांगले गायक तयार झाले आहेत, अतिशय चांगले कलाकार तयार झाले आहेत आणि त्याला वाव मिळा म्हणून हे स्नेह संमेलन आयोजित केले जाते। निश्चितपणे या स्नेह संमेलनाला दरवर्षीप्रमाणे आम्ही येत असतो आणि दरवर्षी शुभेच्छा देत असतो आणि स्नेह संमेलन वर्षानं गणित हे अतिशय चांगल्या प्रकारे आणि मोठ्या प्रमाणात साजरा होते आहे। मी आपल्या या स्नेह संमेलनाला भरभरून शुभेच्छा देतो आणि थांबतो। भविष्यामध्ये आपल्या सुप्त गुणाच्या माध्यमातून आपण उत्तरोत्तर प्रगती करावी ईश्वराची प्रार्थना करतो आणि थांबतो। धन्यवाद।